ही वच्छे आपल्या दोघांना एकमेकांपासून लांब करू पाहत होते, पण तिचं अस्तित्वच संपवले तुम्ही अण्णा. या वाड्यावर आपण दोघं राज्य करणार. वच्छीचा बळी गेलाय. आता आपण दोघं पुन्हा एकदा एकत्र येणार. आपली झाडं आपण ताब्यात घेतली. हे भाई घात केला. राजी दत्ताभिराम सोड माझ्या अण्णांना. बापाशीची मानगूट पकडतास? अण्णा नाही कसाय मी, अण्णा नाही कसाय मी. अहो अण्णा, काय करतास? सोडायचं का आधी? जीव घेताय यांचो. सोडा त्यांना, सोडा त्यांना. काय वाटलं? या वाड्यातून गेलो आम्ही. या वाड्यावर राज्य करायचंय मला. अण्णांसोबत संसार करायचाय. अण्णा मला सोडून नाही जाऊ शकत. त्यांनी नाही घेतली मुक्ती. ते त्यांच्या शेवंतासोबत आहे. इंदू नाईक, तुझा नवरा आजही माझ्या सोबत आहे. हो काय आया? तू परत घेऊन ये. अहो पर आहे, आपण जा म्हणताय ना. आणते. इंदू नाईक, तू काय करतेस? इंदो, बंद कर तुझा या सगळा. संपून टाकताय सगळा. तर सगळ्यांचोच बळी देणं होतंय. पहिलं तुझं. राक्षस आहात तुम्ही, राक्षस. अभिरामा, तुका ह्यो वाडो पहिल्यासारखो बघूचो होतो ना. मग हे बघान घे, शेवटचो बघान घे. आई थांबव सगळं. जे झालं ना ते वाद झालं. आता थांबव, वाद झालं. त्रास होतोय का खूप? थांबव हे. बाळा, तुला काहीही त्रास होणार नाहीये. खबरदार, खबरदार माझ्या जवळ आलीस तर. मला त्रास होतोय खूप तुझ्या जवळ येण्याचा. मला नकोच वाटतंय तुझं ते जवळ येणं, मला ते गोंजारणं. कारण त्याच्यामध्ये माया नाहीये, त्याच्यामध्ये फक्त सोडायची भावना आहे. सुषमा, हो बंद इंदू नाही. इंदू त्रास होता, बंद कर हे. सोड मला. अभिरामा, सोड बघा. सुषमा, सोड मला. मध्ये येऊ नको तू. दत्ता नाही. मी या माणसांना नाही सोडू शकत, कळलं ना. दत्ता नाही. तुझ्यामुळे या माणसांनी खूप भोगलंय का, खूप भोगलंय. नाही सोडणार आहे मी. सोड, सोड मला. तुम्ही दोघांनी फसवलं सामका. बच्चीचं बळी घेतलंस आणि आमच्या घरात सोडलंच नाही. दत्ता बघा, सोड. हो, आम्ही मारला वच्चीला. आमच्या वाटेत येणाऱ्यांचा असंच होईल. आम्हीच काढला वच्चीचा काटा. अण्णा जा. वाडो माझं होतो, माझंच राहणार. अण्णा घात केलास.
इंदू नाही, तू हरली, मी जिंकले. आता मला या वाड्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करशील ना, तर तुझा नाही तर कावेरीचा जीव घेईन मी. बांधून ठेवा. सोड म्हणते ना मी. बस इकडे सोड. सोड मला. सोड. सांगते ना सोड. सोड तिला. एकेकाचा जीव घेईन मी. सोड मला. सोड. इंदू सोड सांगते ना. जीव घेईन एकेकाचो. थांबा. या घर इंदू नाईकाचा असा आणि इंदू नाईक या घरावर इलेला प्रत्येक संकट परतवून लावी. सुषमा सोड मला. काय करत होतोस? हे काय? तिलेली असत ना, तुमचं बंदोबस्त करतोय. सोड माका. सुषमा सोड मला. सोड माका. अण्णा नाही कसाय मी. तुम्ही काही केला तरी वेगळा करू शकत नाही आम्हाला. या वाड्यावर माझं राज्य आहे. राज्य करू सारा काय घरावर. पण या घरासाठी रक्ताचा पाणी आम्ही केलं. ज्या अण्णांनी काय केलेलं नाही या घरासाठी ना, या घरातल्या लोकांसाठी. तू काय या वाड्यात संसार थाटतो ना. मी बघताय ना कसं संसार थाटत. एकेकाचा जीव घेईन मी. सोड तिका. अण्णा नाईक म्हणत असता स्वतः. लय नाव असा तुमचा. तर आज बघा हे सगळे नाईक या अण्णा नायकात पूर्ण उरतील. हो सरिता नको नको. सयाजी सयाजी सयाजी. चूक करू नको. आता तुझा गुण आहे. कधी जमणार आहे सगळं. अरे आता ह्यांचा काय करायचा. वचीचो तर ह्यांनी बळी घेतले नी. आपल्याकडसून काय होणार हा काय. ही येळ गप्प बसूची नाही. हा मी सांगते तसा करा. माधवा, हे वच्चीचे फोटोचे काची असतात ना, ते बाहेर नेऊन टाक. इंदो सोड मला, नाहीतर मी कावेरीचा जीव घेईन. खबरदार कावेरीला काय झालं तर. सोड मला. सोड. सोड मा कावेरामा. बाय, तुझं काम अर्धवटच राहिलं. आज तुझी वाड्याला खूप गरज होती. दत्ता, घे ठेवतोय सर.
ह्या घराचो देव म्हणान तू हैसर बसलस. ह्या घराचो मूळ पुरुष पण हैसरच असा. मी माझ्या पोरांनी वच्चीन या घरासाठी करूचा तेवढा सगळा केला आम्ही. तुमका तुमची जागा गावली पण तरी पण तुम्ही निजलास. या घराचो वारस माझो घो या घराच्या वाईटावर उठलेलो असा. तुम्हीच ते का समजवू शकतास. माझे प्रयत्न संपले असत. आता लढाई तुमची असा. एकतर या घरातून माझी तिरडी बाहेर जाय नाहीतर अण्णा आणि शेवंता बाहेर जातले. आता तुम्हीच काय ते ठरवायचा. सगळं तुमच्यावर सोपवला असा. जर हैसरली भूतावळ बाहेर नाही गेली तर मी समजतले तुमचा अस्तित्व या घरातून संपलेला असा. आता परीक्षा तुमची असा. तुमका कुलदेवतेची शपथ असा. हिंदू आपल्याला एकत्र होऊ नाही देणार आहे. हिंदू मूळ पुरुषाक हात देऊन बरा नाही केलास. कावेरी भानावर आहे. कावेरी कसं समजवू मी तुला. सोड सोड मला. हे काय करता तुम्ही. सोड थोडा बेमा सोड. वहिनी सांभाळ. वहिनी तिला त्रास होतो. अभिराम त्रास मलाही होतो पण या दोघांना यातून बाहेर काढायचं असेल ना तर आपल्याला खंबीर राहायलाच हवं. सोड मका. ऐसा नको. ऐसा नको. नाही घेऊन चल. नाही घेऊन चल मला. दत्ता सोड. ऐसा नको. ऐसा नको. बोलते ना. असं नको करू. बाहेर जाऊ दे. काय जाणार. तो त्रास आमका पण होता. आता तरी तुमका कळता दोघांका काय होता आमका त्रास. सोड मका. सोड बोलते ना. या घरात येऊचा होता ना. बघ या घरातल्या देवाक पण बघ आणि त्याच्या पण शक्तीचा अनुभव घे. बस आहे सर. नाही बस बोलते ना. नाही बस बोलते ना. इली ती दोघा इली. आता बघ त्यांच्याकडे. हिंदू सोड मका. हिंदू नाही. हिंदू नाही. हिंदू सोड. घरात एकच सोड. थोडं त्यांका थोडा. ह्याच्या समोर काय नाही करतले ते. आता किती हे सगळं करतात. जगू दे आमका. ह्या बाईच्या नादाक लागून आमच्या औशिक पिडलास. आमच्या सगळ्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करूची ठरवलास. तुमच्यामुळे होय तो माधव मुंबईत निघून गेलो. दत्ताक झिलासारखी नाही गड्यासारखी वागणूक दिलास. माका राजग्यापासून वेगळा केलास आणि माझ्या आयुष्य खराब केलास. तो अभिराम एका घरापासून लांब नेलास. तो सगळ्यात पासून वेगळं झालो. आणखी काय काय वाईट करू ठरवला. हिने काय कमी वाईट केला. स्वतःच्या खेडवाच्या संसाराची वाट लावला. आपल्या काय बघणार हा. किती आईला सायसर आणि काय करणार या वाड्यात राव. इथनं बाहेर काढा मला. जाऊचा असाल तर घरातून कायमचा बाहेर जावा. हिंदू तडो मका. तुमची ही अवस्था माका पण बघवणार नाही. पण माझो पण नाईलाज असा. वच्चीचो बळी घेतलास पण ऐसून गेलास नाही. मग आता सांगा काय वया तुमका. देतय मी पण ह्या घरातून बाहेर पडा.
देशील? मागेन ते देशील का? अगं असं काय मागतलस तू? तुझा जीव. जिवंत दत्ता थांब. माझं जीव आहे ना, देतय माझं जीव. थांबावायच देतय. होय ना माझं जीव. हा आधी या पाणी पिवा घोट घोट. असला काय येऊ नको. फक्त वाढो होयो माका. वया ना देतय, पण आधी पाणी पिवा. दत्ता दे देन का? नाही दत्ता नको. नाही ठेवायचं. होते का? सोड मला. हात धर त्याचे. पाच दे का पाणी? पाच पाणी दे का? हिंदू हिंदू घात केलास. नायकांचो मूळ पुरुष माका त्रास देता. माका जाऊ दे. जाऊचा ना तुमका? मग हे बोला काय व्हाय तुमका? म्हणजे तुम्ही हैसून जाशाल. चपलांचो जोड, धोतर, शर्ट, दारूची बाटली, अत्तराची कुपी, या सगळा परडीत भरून तिट्यावर नेऊन ठेव. ह्या सगळा तुमका पोचला याची खूण काय? भावीत नारळ पडात. मगे दिलंय, पण मगे तुम्ही या घराकडे मागे वळून बघायचा पण नाही. अण्णाला जाऊ देणार नाहीये ना. माझे नाही. मूळ पुरुषाची शपथ हा तुमका. तुमच्या वांगडा हेका पण घेऊन जावा. घेऊन जातालाय. अण्णा तुका काय व्हाया? बोल. तुझो पण मान देत आहे, पण हैसून जावा. दे साडी, चोळी, गजरा आणि ओटी. दिले, पण ह्या घराचो मोह सोडून कायमचा निघून जायचो. पण एक अट आहे. हे सगळं तू स्वतः हिंदू नाईक रात्री 12 वाजता आणून तिट्यावर ठेवायचा. नाही, हे मान्य नाही करायचा. आहे माझा या दोघांवर विश्वास नाही. हा मी तयार असाय. मी स्वतः रातच्या 12 वाजता ह्या सगळा तुमचा देणा घेऊन तिठ्यावर येतलय.